नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी लहान मुलांना खूप आवडेल अशी एक चविष्ट, क्रीमी आणि झटपट बनणारी पायनॅपल कस्टर्ड डिलाईट घेऊन आली आहे। ही रेसिपी बनवण्यासाठी आपण पायनॅपल, कस्टर्ड पावडर, घरचा बनवलेला पायनॅपल सिरप आणि बिस्किटचा क्रंच वापरणार आहोत। तर चला तर मग पाहूया ही रेसिपी कशी बनवायची। सगळ्यात पहिले आपण पायनॅपल सिरप कसं बनवायचं हे बघणार आहोत। सगळ्यात पहिले मी पायनॅपल फाईन पीसेसमध्ये कापून त्याचा ज्यूस करून घेणार आहे। हा पायनॅपल डेझर्ट दिसायला जितका सुंदर आहे तितकाच बनवायला सुद्धा सोपा आहे। फक्त मी दाखवलेल्या पद्धतीने बनवा आणि काही मिनिटातच तयार करा हा यम्मी डेझर्ट। उन्हाळ्याच्या दिवसात काहीतरी थंडगार आणि नवीन काहीतरी खायची इच्छा होत असेल तर हा पायनॅपल डेझर्ट एक परफेक्ट पर्याय आहे। आता मिक्सरमधून काढलेला ज्यूस कढईमध्ये गाळणीने गाळून घ्या आणि लो फ्लेमवरती गरम व्हायला ठेवून द्या। पायनॅपलमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, जे मुलांची इम्युनिटी पॉवर बिल्ड करायला हेल्प करतं आणि समरमध्ये बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी पण हेल्प करतं। आता आपण एक पूर्ण पायनॅपलचा ज्यूस घेतला होता, म्हणून साखर आपण 2 मोठ्या वाट्या टाकणार आहोत आणि छान पाक होईपर्यंत लो फ्लेमवरती हलवत राहायचं आहे। तुम्ही सिरप अजून येल्लो दिसावं म्हणून येल्लो फूड कलर पण टाकू शकतात, हे पूर्ण ऑप्शनल आहे। आता लो फ्लेमवरती या साखरेचा पाक व्हायला ठेवून द्या। आता आपण पायनॅपल फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली आहे कस्टर्ड बनवण्याकरता। ही पावडर मॉलमध्ये किंवा किराणा स्टोअरमध्ये सहज मिळून जाईल। मी इथे 1 वाटी पावडर अर्धा लिटर दुधात टाकून मिक्स करून घेतली आहे आणि नंतरून लो फ्लेमवरती गॅसवरती शिजायला ठेवून दिला आहे। आता इथे बिस्किट क्रंच तयार करायला मी पतंजलीचे 100% आट्यावाले दूध बिस्किट घेतले आहे। तुम्ही तुमच्या मुलांना जे बिस्किट आवडेल ते घेऊ शकतात आणि मिक्सरमधून थोडं बटर टाकून ग्राइंड करून घ्या। आपला बिस्किट क्रंच रेडी आहे। आता आपण कस्टर्ड बनवायला ठेवलं होतं ते कस्टर्ड रेडी आहे। 5 ते 6 मिनिटमध्ये लो फ्लेमवर हे कस्टर्ड थिक होतं आणि दुसरीकडे आपलं पायनॅपल सिरप सुद्धा रेडी आहे। आता मी दाखवल्याप्रमाणे आपण ह्या डेझर्टची लेअरिंग करू। सगळ्यात आधी आपण बिस्किट क्रंचची लेअर करणार आहोत आणि मग कस्टर्डची आणि प्रत्येक लेअरवर होममेड पायनॅपल सिरप टाकणार आहोत। हीच प्रोसेस परत रिपीट करायची आहे आणि लेअरिंग झाल्यावर 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्या। क्रीमी कस्टर्ड, टेस्टी पायनॅपल आणि क्रंची बिस्किट प्रत्येक बाईटला एक वेगळाच फील देतो। ही रेसिपी दिसायला जितकी ॲट्रॅक्टिव्ह आणि कलरफुल आहे तितकीच टेस्टला सुद्धा खूप छान आहे। तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा। अशाच युनिक आणि नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।